हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज तुम्हाला बॅकग्राऊंड जरा चेंज दिसत असेल, तर मी आज माझ्या मम्मीच्या घरी आली आहे तिला भेटण्यासाठी. बरेच दिवस तिला भेटले नव्हते, तर म्हणून म्हटलं चला तिला भेटून येऊया. तर आज ती माझ्यासाठी ना स्पेशल काहीतरी बनवते आहे. म्हणजे कोकणात मोस्टली ह्या गोष्टी बनवतातच, तर त्यापैकीच एक ती माझ्यासाठी बनवते आहे गोड पदार्थ. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. मोस्टली 7 काप्याचं घावणं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण आता ते तेवढं 7 काप्याचं नाही बनवत ते. तर ती 2 लेयर्समध्ये ती बनवते, कधी 1 लेयरमध्ये बनवते. कारण का एवढं मोठं ते आणि एवढं गोड जास्ती खाल्लं जात नाही ना, त्यामुळे ती 2 लेयर्समध्ये किंवा एका लेयर्समध्ये बनवून आम्हाला ते गोड घावणा बनवून देते ती. तर तो मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला आधी तिला भेटूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया. ही बघा, ही आहे माझी मम्मी. हाय कर मम्मा. हाय हाय. ही बघा आणि ती काय बनवते आहे हे. आज आपण छान छान घावणे बनवूया. इथे तिने बनवायला सुरुवात पण केलेली आहे. हे आहे तांदळाचं पीठ, पाणी घालून त्याचं एक थिन असं बॅटर बनवलेलं आहे. त्याचं असं पातळ असं बॅटर बनवलेलं आहे, ज्याचं आपण घावणा काढतो. नॉर्मली प्लेन घावणा आपण काढतो ना, त्याच्यासाठी हे एवढं पातळ बनवावं लागतं. हे इथे खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे, गुळ खोबऱ्याचं. आणि हे आहे आमचं फार पूर्वीपासूनच चालत आलेलं भिड, पारंपरिक भिड आहे ते. तिच्या आईने म्हणजे माझ्या आजीने तिला गिफ्ट दिलेलं होतं. तर हे भिड आहे ते. त्याच्यावरती ती रेग्युलरली तिचे डोसे म्हणा किंवा हे घावणे म्हणा, हे असं 7 काप्याचे घावणे म्हणा, ती नेहमी बनवते. तर शाळेत गेली मग नको बोलायची, तिला बोली नव्हतं असं आवाज आला पाहिजे कुरकुरीत. आता काय तूप टाकलेत का त्याच्यावर? हो, थोडस तूप टाकले, चव छान लागते. अच्छा. तू पण हे आजीकडून शिकलीस ना? मी पण हे माझ्या आईकडूनच शिकली. तेच म्हणून आम्ही पण तुझ्याकडून असं काय काय शिकते. पूर्वी हे असंच मुलीला द्यायचं, कारण तेव्हा मिठाईची दुकानं नव्हती आणि पारंपरिकच तेव्हा दुर्डा भरून भरून मुलीला दिलं जायचं, कारण आजूबाजूलाही वाटलं जायचं. अच्छा. असं गावी असेल तर गावी एकमेकाच्या शेजारी जाऊन वाटलं जायचं. असं असं भेट आजच्या सारखी नव्हती, थोडी थोडी. अच्छा. तेव्हा सगळ्यांना द्यायचं म्हणजे खूप बनवून द्यायला लागायचं. खूप, हा खूपच. दुर्डी म्हणजे टोपली, छोट्या टोपल्या भरूनच. अच्छा. असं, कारण मग कळणार कसं मुलगी माहेरी गेली आहे, काय होतंय असं. ओके. आता सारखं नव्हतं तेव्हा, आणि सणालाच मुली माहेरी जायच्या. ओके. आता कधी जातात कधी येतात, तसं तेव्हाचा रिवाज नव्हता. तेव्हा लांब लांब पण असायचे, तेव्हा घरं पण लांब, साधनं नव्हती, प्रवासाची साधनं नव्हती काहीच. तेव्हा भाऊ यायचा घेऊन जायला मुलीला, म्हणजे बहिणीसाठी भाऊ यायचा. अच्छा. आणि घरचे सुद्धा असे पाठवायचेच नाही, त्या मुली सुद्धा वयाने लहान होत्या ना. त्यावेळेला मुली पण वयाने लहान होत्या, जायचं एकटं कसं. प्रवास सोपा नव्हता, वाटेमध्ये जंगली श्वापद वगैरे यांची भीती, त्यामुळे मुली एकट्या तर जातच नव्हत्या. आणि तेवढ्याच त्या जायच्या म्हणजे माहेर श्रावणात मजा यायची, जरा एकमेकीला भेटायचं, गाणी म्हणायची, इंदोळ्यावरती मुली बसायच्या. म्हणजे हे पण असतं ना, हळदी कुंकू श्रावणात. हा, हे सगळं त्यावेळेला होतं, म्हणून ते सगळं जरा मजा होती. आता तसं काय राहिलंच नाहीये एवढं. आता ऑफिस मधून सॅटर्डे संडे फक्त मजा होती. आणि
त्याच्या आता आपण मस्तपैकी टेस्ट करून बघूया कसे झाले आहेत ते. छानच झाले असणार, कारण का मम्मीच्या हातचे म्हटल्यानंतर ते एनी टाइम खूप छानच झालेले असतात. आपण टेस्ट करून बघूया. छानपैकी त्याचे असे लेअर मस्त दिसत आहेत तिथे. हे तर हिने फक्त 3 ह्याचं बनवलंय, तर बघू शकता तुम्ही ते केवढं जाड आहे ते. ह्याचं 7 थरांचं जे बनवतात ते किती जाड असेल ते, आणि ते आता खाल्लं तर किती हेवी होईल ते. ऍक्च्युली खाल्लंच जाणार नाही ते. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. मी टेस्ट करून सांगते कसं झालंय. मस्त झालं एकदम भारी. बरेच दिवसांनी खाल्लंय मी. तुम्ही पण करा. सुंदर एकदम झालेलं आहे ते. मग कशी वाटली माझ्या मम्मीची ही रेसिपी? हा छोटाच ब्लॉग होता, कारण का मम्मीकडे आली होती आणि ती स्पेशली माझ्यासाठी बनवत होती. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली मेंबर्स बरोबर रेसिपी शेअर करा. मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी होती ती. तुमची मम्मीकडे तुम्ही गेल्यानंतर ती काय काय तुमच्या बरोबर कुठल्या पदार्थ शेअर करते, तुमच्या आवडीचे कुठले पदार्थ ती बनवते ते माझ्या बरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी साधी सोपीच आहे, पण पारंपरिक आहे रेसिपी. ती तुम्ही नक्की बनवा, मुलांना पण खाऊ घाला आणि आजूबाजूला मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये अशी ही रेसिपी आहे, पण पारंपरिक रेसिपी असल्यामुळे सगळ्यांना आवडेल. पूर्वी हीच रेसिपी होती घरोघरी. कोकणात तरी हेच करायचे, कारण भाताचं पीठ मुबलक होतं, त्यामुळे भाताचेच प्रकार व्हायचे वेगवेगळे. सणावारालाच व्हायचं, आधी मधी नाही, सणावारालाच. आता आपण कधीही करून खाऊ शकतो. तेव्हा जरूर बनवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.